या लेक्चरमध्ये आपण शेप ऑफ फाईल विषयी माहिती घेणार आहोत। फाईलचे कोणकोणते आकारावरून पडणारे प्रकार आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, ज्या मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत ते आहेत इंट्रोडक्शन ऑफ फाईल, टाइप्स ऑफ फाईल, फ्लॅट फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल, राउंड फाईल, हाफ राउंड फाईल, ट्रायंगुलर फाईल, नाइफ एज फाईल आणि प्रिकॉशन ऑफ फाईल या संपूर्ण मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत। तर मित्रांनो, इंट्रोडक्शन, फाईलचा उपयोग हा जॉबवरील सरप्लस मटेरियल हटविण्यासाठी तयार केला जातो। तसेच जॉबला वेगवेगळ्या आकारामध्ये आणायचे असेल, चांगल्या प्रकारची फिनिशिंग प्राप्त करायची असेल, अशा वेळेस फाईलचा उपयोग करावा लागतो। यावेळेस फाईलच्या वेगवेगळ्या आकाराची गरज पडते। वेगवेगळ्या आकाराच्या फाईल हा वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात आणल्या जातात। तर त्याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत। तर टाइप्सवरून पडणारे फाईलचे प्रकार आहेत फ्लॅट फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल, राउंड फाईल, हाफ राउंड फाईल, ट्रायंगुलर फाईल आणि नाइफ एज फाईल असे फाईलचे एकूण प्रकार आहेत 7। दिसण्यावरून जे प्रकार पडतात एकूण 7 पडतात। त्या संपूर्ण फाईल विषयी आता माहिती घेणार आहोत आपण। सर्वात अगोदर आहे फ्लॅट फाईल। फ्लॅट फाईल ह्याचा क्रॉस सेक्शन हा आयताकार आकाराचा असतो। ही फाईल 100 ते 450 mm लांबीपर्यंत उपलब्ध आहे। ही फाईल हिल ते पॉइंटच्या पर्यंत जो भाग आहे याच्यामध्ये 2/3 सरळ असते आणि 1/3 निमुळते होत गेलेली असते। या फाईलचा उपयोग जनरल पर्पजसाठी केला जातो। जॉबच्या सरफेसवरील मटेरियल हटवायचे असेल किंवा आयताकार खाचे असतील, रुंद खाचे असतील तर अशा ठिकाणी या फाईलचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे हँड फाईल। हँड फाईलची लांबी ही 100 ते 450 mm असते। ही फाईल फ्लॅट फाईल प्रमाणे 2/3 सरळ न जाता ही संपूर्ण लांबीमध्ये सरळ असते आणि हिचा आकार क्रॉस सेक्शन हा आयताकार असतो। या फाईलच्या एका एजवर किंवा दोन्ही एजवर दाते नसतात, म्हणून या फाईलचा उपयोग एक बाजू सेफ ठेवून दुसरी बाजू घासकाम करण्यासाठी केला जातो। म्हणूनच या फाईलला शेप एज फाईल असे म्हटले जाते। त्यानंतर आहे स्क्वेअर फाईल। या फाईलचा क्रॉस सेक्शन हा चौकोन आकाराचा असतो। ही फाईल 100 ते 400 mm लांबीपर्यंत उपलब्ध असून 2/3 सरळ असते आणि 1/3 निमुळती होत गेलेली असते। या फाईलचा उपयोग आयताकार आकाराचे खाचे असतात किंवा स्क्वेअर आकाराचे खाचे असतात अशा ठिकाणी या फाईलचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे राउंड फाईल। राउंड फाईलचा क्रॉस सेक्शन हा गोल आकाराचा असतो। ही फाईल 2/3 सरळ असते आणि 1/3 निमुळती होत गेलेली असते। ही फाईल 100 ते 400 mm लांबीपर्यंत उपलब्ध आहे। या फाईलचा उपयोग होल मोठ्या करण्यासाठी किंवा गोलाकार भागावर फायलिंग करण्यासाठी केला जातो। या फाईलला रॅट टेल फाईल असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर आहे हाफ राउंड फाईल। या फाईलचा क्रॉस सेक्शन हा अर्धगोलाकृती असतो। वरचा जो फ्लॅट भाग असतो या फ्लॅट भागाचा उपयोग जनरल पर्पजसाठी असतो आणि हाफ राउंड भागाचा उपयोग हा होल मोठे करण्यासाठी किंवा रेडियसच्या भागा ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो। रेडियस मोठी करायची असेल, होल मोठा करायचा असेल तर अशा ठिकाणी केला जातो। ही फाईल 100 ते 450 mm लांबीपर्यंत असून 2/3 सरळ असते आणि 1/3 निमुळती होत गेलेली असते। त्यानंतर आहे ट्रायंगुलर फाईल। या फाईलचा क्रॉस सेक्शन हा त्रिकोणाकृती असतो। ही फाईल 100 ते 400 mm लांबीपर्यंत उपलब्ध असून 2/3 सरळ असते आणि 1/3 निमुळती होत गेलेली असते। या फाईलचा उपयोग त्रिकोणी आकाराचे जे खाचे असतात 60 डिग्रीपेक्षा जास्त अशा ठिकाणी या फाईलचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे नाइफ एज फाईल। या फाईलचा क्रॉस सेक्शन हा चाकूसारखा असतो। इथे बघू शकता तुम्ही चाकूसारखा असतो। ही फाईल 100 ते 300 mm लांबीपर्यंत उपलब्ध असून हिच्या एजवर दाते नसतात। हे जी एज असते हिच्यावर दाते नसतात। या फाईलचा उपयोग 10 डिग्रीपेक्षा जास्त जे कोन असतात त्या ठिकाणी या फाईलचा उपयोग केला जातो। ही बिलकुल चाकूच्या आकारासारखी असते। प्रिकॉशन ऑफ फाईल। फाईल ही हँडल शिवाय वापरू नये। हँडलला फेरूल असणे आवश्यक आहे, नाहीतर इजा होण्याची खूप शक्यता असते।
फाईल ह्या संपूर्ण लांबीमध्ये चालवायच्या असतात. संपूर्ण लांबीमध्ये फाईल चालवणे आवश्यक आहे. फाईलवर कोणत्याही प्रकारचा तेल अथवा ग्रीस लागलेला नसावा. फाईलच्या दात्यामध्ये जर बर्फ फिट झाले असतील तर ते काढण्यासाठी फाईल कार्ड किंवा वायर ब्रशचा वापर करून रिमूव्ह करावे. कॉर्नरच्या ठिकाणी फाईल ह्या सावधतेने वापरायच्या असतात. तुटलेला किंवा क्रॅक झालेल्या हँडलचा वापर करू नका. कास्टिंग झालेला भाग जो असतो कास्ट आयरनचा त्यावर आलेले बर्स हे सर्वात अगोदर चिजलच्या सहाय्याने रिमूव्ह करायचे आणि त्यानंतरच फाईलचा वापर करावा. फाईलला इतर टूल्स सोबत ठेवू नये. फाईल एकामेकामध्ये मिसळून ठेवू नये. फाईलवर कोणत्याही प्रकारच्या हॅमरचा स्ट्राईक करू नये म्हणजे आघात करू नये, त्यामुळे फाईल तुटण्याची शक्यता असते. फाईलला गरम करू नये किंवा गरम जॉबवर चालवू नये.